एकदा हे पिस्ताशू चोकोबार तुम्ही घरी केला ना, परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण जे मार्केटमध्ये पिस्ताशू चोकोबार भेटते ना आणि तुम्हाला स्क्रीनवर दिसते ना, सेम तेच पिस्ताशू चोकोबार घरी कसा करायचा ते बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो, चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट मात्र नक्की करा. तर सर्वात पहिली की नाही मी एक भांडं घेतलं. त्या भांड्यामध्ये 1 कप आपल्याला व्हिपिंग क्रीम ॲड करायची आणि ती क्रीम की नाही आपल्याला साधारण की नाही 3 ते 4 मिनिट छान बीट करून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये 4 मिनिट मी क्रीम की नाही छान बीट करून घेतलेली आहे. क्रीम आपल्याला जास्त थिक ठेवायची नाही, एकदम लिक्विडी, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीनं. आता त्या क्रीममध्ये आपल्याला काय करायचं, बीट केल्यानंतर की नाही आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून की नाही कंडन्स मिल्क ॲड करायचं. तर मी एकूण 3 टेबलस्पून कंडन्स मिल्क ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये की नाही आपल्याला 2 टेबलस्पून की नाही पिस्ताशू क्रीम ॲड करायची. मी इथे रेडीमेड पिस्ताशू क्रीम घेतलेली आहे. हवं तर तुम्ही त्यामध्ये, तुमच्याकडे जर पिस्ताशू क्रीम अवेलेबल नसेल तर त्यामध्ये तुम्ही की नाही 1/4 कप की नाही पिस्ता मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून एकदम पेस्ट करून तुम्ही त्या क्रीममध्ये ॲड करू शकता. तर आता मी 2 टेबलस्पून पिस्ताशू क्रीम ॲड करून घेतली. परत आपल्याला त्यामध्ये की नाही 3 ते 4 ड्रॉप की नाही पिस्ताशू एसेन्स ॲड करायचा आहे. त्यामध्ये कलर पण आहे आणि फ्लेवर पण आहे. आणि परत आपल्याला काय करायचे, परत 1 ते 2 मिनिट छान बीट करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मिक्स झालं पाहिजे छान प्रकारे. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असताना कलर पण छान आलेला आहे. आता आपली क्रीम तयार झालेली आहे. जास्त आपल्याला थिक नाही पाहिजे, मी रिपीट सांगते तुम्हाला. आता की नाही माझ्याकडे अशी सिलिकॉनची मोड्स आहेत. तुम्ही शक्यतो हेच मोड्स यूज करा, हे ऑनलाईन भेटतात, शक्यतो ऑफलाईन नाही भेटणार. तर आता मी की नाही इथं ते मोड्स घेतलेले आहेत. त्यामध्ये की नाही अशा आईस्क्रीमच्या स्टिक मी लावून घेतलेल्या आहेत. पहिले आपल्याला स्टिकच लावावं लागतात, नाहीतर ते लिक्विड पूर्ण बाहेर येते. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने आपल्याला ते पूर्ण लिक्विड करून घ्यायचे, म्हणजे आईस्क्रीमचा बेस तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला मी पळीमध्ये पण दाखवत आहे सेम अशाच पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं पूर्ण ते मोड्समध्ये आपल्याला ॲड करून द्यायचे. तर आता मी पहिले की नाही एक 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 करून पूर्ण फिल करून घेते मोड्स. तुम्ही बघू शकता एकदम मार्केटपेक्षाही भारी पिस्ताशू चोकोबार लागते. तुम्ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा आणि तुम्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला ही रेसिपी करताना किती मजा आली ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता तुम्ही बघू शकता पूर्ण मोल्ड्स भरल्यानंतर आपल्याला काय करायचे, साधारण 4 ते 6 तास की नाही आपल्याला फ्रीझरमध्ये सेट होण्याकरता ठेवायचे. तर आता मी फ्रीझरमध्ये ठेवून दिलेले आहेत. आता ही मी आईस्क्रीम की नाही रात्री करत आहे चोकोबार, त्याकरता मी रात्रभर सेट होण्याकरता ठेवून दिलेले आहे. आता सकाळी आपल्याला काय करायचं, म्हणजे ती आईस्क्रीम सेट झाल्यानंतर काय करायचे, आता चॉकलेट की नाही आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी की नाही डार्क चॉकलेट घेतलेला आहे. तुमच्याकडे जर मिल्क चॉकलेट असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता, पण डार्क चॉकलेटचं की नाही कॉम्बिनेशन त्या ग्रीनला खूप भारी येते, त्याकरता डार्क चॉकलेटच इथे यूज करा. तर आता साधारण मी 1 कप की नाही चॉकलेट छान बारीक चॉप करून डबल बॉईलच्या मेथडने की नाही छान मेल्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आता चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यामध्ये की नाही साधारण 2 टेबलस्पून की नाही आपल्याला ऑइल ॲड करायचे. तर आता तुम्ही बघू शकता मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्याने काय होते की आपल्या जी चोकोबारला की नाही एकदम छान शायनिंग येते, त्याकरता आपल्याला ॲड करायचे. आता तेल टाकल्यानंतर की नाही एकदम छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे, एकदम स्मूथ असं मिक्स करून घ्यायचे. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त अशी त्या चॉकलेटला शाईन आलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला की नाही मार्केटसारखं लूक देण्याकरता की नाही साधारण 2 टेबलस्पून की नाही आपल्याला बारीक चॉप केलेली पिस्ता ॲड करायची. आता मी ते टाकून घेऊन परत मी छान मिक्स करून घेतलं. खूप छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे. तर आता ते पूर्ण मी चॉकलेट की नाही आता आपल्याला एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं. आणि आपल्याला ग्लासमध्ये चॉकलेट का काढायचं, कारण की त्या ग्लासमध्येच आपल्या आईस्क्रीमला छान प्रकारे चॉकलेट लागल्या जाईल, त्याकरता इथं ग्लासच यूज करायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपल्याला 5 मिनटाकरता चॉकलेट साईडला सोडायचे, म्हणजे थोडं थंड होऊ द्यायचे. तर आता मी 5 मिनटाकरता चॉकलेट साईडला ठेवून दिलेलं आहे. आता फ्रीजमध्ये जी आईस्क्रीम सेट झाली ना आपले, तर ती काढून घ्यायची. तर आता तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे. मी तुम्हाला जवळ करून दाखवते. वाव, खूप मस्त सेट झाली आहे. आता तुम्हाला जेवढी आईस्क्रीम, म्हणजे जेवढ्या आईस्क्रीम खायच्या तुम्ही तेवढ्याच त्या चॉकलेटमध्ये डिप करा.
आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण की नाही आईस्क्रीम काढणार नाही, साधारण मी 4 आईस्क्रीम काढून घेणार आहे आणि बाकीची परत मी फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. तर आता मी की नाही अशा प्रकारे मी आईस्क्रीम काढून घेतलेले आहेत. आता चॉकलेट पण आपलं नॉर्मल थंड झाले. आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक एक आईस्क्रीम की नाही छान डिप करायची, छान प्रकारे बुडवायची आईस्क्रीम, जेणेकरून की नाही त्या आईस्क्रीमला की नाही पूर्ण आपलं चॉकलेट लागलं पाहिजे त्याकरता. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, एकदा त्या ग्लासमध्ये आईस्क्रीम बुडवली ना तर परत आपल्याला वरती धरायचं आहे, म्हणजे जेणेकरून की नाही एक्स्ट्राचं चॉकलेट की नाही पूर्ण खाली पडल्या जाईल त्या ग्लासमध्ये. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त प्रकारे आपल्या आईस्क्रीमला चॉकलेट छान सेट झालेलं आहे, म्हणजे सेट होत आहे. किती मस्त आपली आईस्क्रीम दिसत आहे ना एकदम मार्केट स्टाईल. मग वाट काय पाहता, रेसिपी नक्की ट्राय करा. तर आता एक एक आपल्याला पूर्ण अशा आईस्क्रीम म्हणजे जेवढ्या लागतात तेवढ्या आपल्याला त्या चॉकलेटमध्ये डिप करून घ्यायच्यात. तर आता आपल्याला आता जी आईस्क्रीम चॉकलेटमध्ये बुडवल्यानंतर आपल्याला की नाही एका प्लेटमध्ये की नाही बर्फ घ्यायचा आहे आणि त्यावर की नाही ते आईस्क्रीम ठेवायच्या. तर आता तुम्हाला जरी पूर्ण आईस्क्रीम चॉकलेट म्हणजे चॉकलेटमध्ये डिप करून जर ठेवायचे असतात फ्रीझरमध्ये, तर काय करा माहिती आहे का, छोटे छोटे बटर पेपरचे तुकडे घालून त्यामध्ये की नाही छान पॅक करा. ते बटर पेपर असते ना आपला नॉर्मल बटर पेपर, ते कट करून त्यावर की नाही आईस्क्रीम छान असा रोल करा आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्या. त्यांनी पण मस्त की नाही फ्रीझरमध्ये आईस्क्रीम राहते. तर अशा प्रकारे की नाही मी त्या चॉकलेटमध्ये छान आईस्क्रीम डिप केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. छान प्रकारे चॉकलेट पण सेट झालेलं आहे आईस्क्रीमला. वॉव! खूप मस्त आणि इतकी भारी लागती म्हणता ना आईस्क्रीम. तुम्ही मार्केटची आईस्क्रीम आणि जेव्हा तुम्ही घरी करता ना, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन बघता ना, सेम टू सेमच लागती. काहीच फरक नाही आहे. त्याकरता तुम्ही रेसिपी नक्की, नक्की, नक्की ट्राय करा आणि तुम्हाला तर माहिती आहे माझी प्रत्येक व्हिडिओ गॅरंटी देऊनच राहतात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे की नाही चॉकलेट आपलं सेट झालेलं आहे. मग वाट काय पाहता, रेसिपी नक्की ट्राय करा. मी रिपीट सांगते, कारण की आईस्क्रीम झालीच तेवढी भारी, तर मी एक खाऊन पण दाखवली तुम्हाला. वॉव! त्या डार्क चॉकलेटचं किती भारी कॉम्बिनेशन झाले. मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.